नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. 2 गटातल्या वादानंतर गणपतीची मूर्ती घेऊन हिंदू संघटना आंदोलनात. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यामधला प्रकार. गणपतीची मूर्ती जप्त करून पोलीस व्हॅनमध्ये ठेवल्यानं नवा वाद. कर्नाटकात काँग्रेस सरकारनं गणपतीलाही तुरुंगामध्ये टाकलं. पंतप्रधान मोदींची टीका. तर कर्नाटकात बाप्पाला अटक करणाऱ्याचं पाप काँग्रेस कुठे फेडणार? मुख्यमंत्री शिंदेंचा संतप्त सवाल. कर्नाटकी काँग्रेस सरकारचा मत्सासूर अवतार धारण. हिंदू धर्म रामाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता धडा शिकवेल. कर्नाटकमध्ये झालेल्या प्रकारावर आशिष शेलारांचं ट्विट. भाषणावेळी भुजबळांच्या हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती. नाशिकच्या विंचूरमध्ये भाषणादरम्यानचा प्रकार. आवाजामुळे भाषण कसं करणार? भुजबळांचा सवाल. विधानसभेसाठी मवियाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. काँग्रेसला सर्वात जास्त 100 ते 105 जागा मिळणार. सूत्रांची माहिती. ठाकरे गट 95 ते 100 तर पवार गट 85 ते 90 जागा लढणार. घटस्थापनेनंतर जागांची घोषणा होणार. सूत्रांची माहिती. मवियामध्ये काँग्रेस पक्ष मोठा भाऊ महत्वाची भूमिका पार पाडणार. मुख्यमंत्रीपदाचा दावा कोणी सोडत नाही. काँग्रेसचे नेते नितीन राऊतांचं वक्तव्य. कोण छोटा कोण मोठा यापेक्षा एकत्र राहणं महत्वाचं. मोठा आहे तो छोटा आणि छोटा आहे तो मोठा व्हायला वेळ लागत नाही. अंबादास दानवेंचं नितीन राऊतांना उत्तर. तर नितीन राऊतांपेक्षा राहुल गांधी काय बोलतात ते महत्वाचं. भाजपलाही अशी स्वप्न पडत होती. संजय राऊतांचा टोला. आम्हाला छोटा भाऊ व्हायचंय, त्यामुळे मोठा भाऊ कोण यात पडायचं नाही. नितीन राऊतांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीमध्ये 183 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक. शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढा. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या. माहितीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नड्डांचा कानमंत्र. लाठीमारानंतर जरांगे घटनास्थळावरून निघून गेले, पण रोहित पवार टोपेंनी जरांगेनं उपोषणस्थळी पुन्हा बसवलं. भुजबळांचा आरोप. तर पवार ठाकरे उपोषणस्थळी आल्यानं फक्त जरांगेंची बाजू समोर आल्याचाही आरोप. ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहात त्याच नेत्यांच्या हातामध्ये गृहमंत्रालय आहे. त्यांना सांगून माझ्यावरील आरोप सिद्ध करा आणि कायदेशीर कारवाई करा. रोहित पवारांचा भुजबळांना जाहीर आव्हान. भुजबळांना आलेला अनुभव त्यांनी सांगितलेला असेल. दगडफेकीवरील भुजबळांच्या आरोपांवर शिंदेंची प्रतिक्रिया. छगन भुजबळांनी म्हातारपणामध्ये दंगली घडवू नये. भुजबळ कामातून गेलेला माणूस. 100% फडणवीस दंगली घडवत आहेत. जरांगे पाटलांचा आरोप. दंगली आम्ही घडवल्या म्हणता, मग बीड कुणी जाळलं? आमदाराची घरं कार्यालय कुणी पेटवली? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना सवाल. मंडल आयोगाची भाषा संपवण्याची भाषा करणारा अक्कलशून्य माणूस. भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल. मला याविषयी जास्त माहिती नाही. सरकारकडे माहिती असेल. लाठीचार्ज झाला नसता तर जरांगेंसारखा नेता महाराष्ट्राला मिळाला नसता. भुजबळांच्या दाव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. कोणत्याही मराठा सीएमनी आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही. यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण कुणीच आरक्षण दिलं नाही. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तरी देखील ते आरक्षण देऊ शकले नाहीत. चंद्रकांत पाटलांचा निशाणा. मराठ्यांची दगाफटका करू नका. मुख्यमंत्र्यांवर मराठ्यांचा विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा गेम करू नये, नाहीतर एकनाथ शिंदेंवर आमचा विश्वास राहणार नाही. मनोज जरांगेंचा इशारा. धुळे जिल्ह्यामधल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये शरद पवारांचा आज शेतकरी मेळावा. पवारांच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. विविध विकास कामांची पाहणी करणार. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबाराचं आयोजन. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. शिर्डीमध्ये साईबाबांचंही दर्शन घेणार. आनंद आश्रमात पैसे उधळल्याच्या प्रकाराची चौकशी होईल. ज्याने हा प्रकार केला त्याला पक्षातून काढून टाकणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. आनंद आश्रमात पैसे उधळणाऱ्या दोघांची पदावरून हकालपट्टी. निखिल बुरजडे आणि नितीन पाटोळे यांच्यावर कारवाई. घडलेल्या प्रकाराबद्दल 2 दिवसात खुलासा करण्याचेही पक्षाकडून आदेश. संस्कार नसलेल्या लोकांनी दिघे साहेबांच्या अंगावर पैसे उडवले. आनंद आश्रमातील व्हिडिओवरून जितेंद्र आव्हाडांची टीका. दिघे साहेब असते तर असं करायची कोणाची हिंमतच झाली नसती. तुमच्या पैशाचा माज बाहेर निघेल. आनंद आश्रमातील प्रकारावर माजी खासदार राजन विचारेंची टीका. पैसे उधळणं हा मूर्खपणा. उत्साहात नेत्याला अडचणीत आणू नये. असा प्रकार करणाऱ्यांना पक्षातून काढलं पाहिजे. आनंद आश्रमातील घटनेवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. मंत्री तानाजी सावंतांच्या भूम परांडा मतदारसंघामध्ये लाडकी बहिणी योजनेचा कार्यक्रम संपन्न.
निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव असूनही अजितदादांची कार्यक्रमाला अनुपस्थिती. सावंतांच्या वक्तव्यानंतर दादा गटामध्ये तीव्र नाराजीची चर्चा. एकनाथ खडसे संदर्भात केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य. गणेशोत्सवानंतर पुढील निर्णय घेणार. खडसेंबाबतच्या राज्यपाल पदासंदर्भातील प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंना मी प्रत्युत्तर देणार नाही. खडसेंची मानसिक स्थिती खरंच खराब झाली आहे. कोणत्याही पार्टीमध्ये त्यांना उभं केलं जात नाही. खडसेंच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांची टीका. जामनेरमध्ये मंत्री महाजनांचा चिखलमय रस्त्यावर दुचाकीवरून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल. महाजनांच्याच मतदारसंघामध्ये रस्ता नसणं ही शर्मेची बाब. अंबादास दानवेंची टीका. तर एका धक्क्याच्या विषयावरून विकास जोडला जात नाही. महाजनांचं प्रत्युत्तर. संजय राऊत जेवढी बडबड करतील तेवढ्या जागा पडतील. संजय शिरसाटांची संजय राऊतांवर टीका. तर कोण संजय शिरसाट? त्यांना म्हणावं तुम्ही निवडून या आधी. शिरसाटांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर. अजित पवार गटाला महायुतीमधूनच निवडणूक लढवावी लागेल. अजित पवार गटाच्या डोक्यावर टांगती तलवार. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. उमेदवारांची यादी जाहीर करायला उशीर केला की लोकसभेसारखी अडचण होते. भाजप मोठा पक्ष आहे त्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार. जेपी नड्डा तिढा सोडवत आहेत. महायुती होईल. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. संपूर्ण प्रकरणावर मी विधानसभेमध्ये भाष्य केलेलं आहे. भुजबळांच्या आरोपांवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया. तर आरोप सिद्ध करून दाखवा. रोहित पवारांचं भुजबळांना आव्हान. महाराष्ट्रामध्ये मवियाची सत्ता येणार नाही. सत्ताच येणार नसल्यानं केंद्रातील सरकारही पडणार नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांचं उत्तर. मी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. 288 आमदारांपैकी मी भूमिका स्पष्ट केली. इतरांनीही करावी. मी जरांगे पाटलांवर टीका करणार नाही. राजेंद्र राऊतांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी. मराठा आंदोलकांकडून आरक्षणासाठी घोषणाबाजी. 16 सप्टेंबरला रात्री 12 पासून अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषण. गॅझेटमध्ये सर्व नोंदी त्यामुळे गॅझेट लागू करण्याला कोणीही विरोध करू नये. मनोज जरांगेंचं आवाहन. पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची आजची चर्चा निष्फळ. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाची बैठक होणार. अॅडव्होकेट जनरलही उपस्थित राहणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये विशेष लक्ष. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या महाराष्ट्रामध्ये 15 ते 20 सभा होणार. विधानसभेसाठी काँग्रेसचा मेगा प्लॅन. वरिष्ठांसोबत राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा झाली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा घेणार. काँग्रेसच्या वरिष्ठांसोबत बैठकीनंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांचे बारामतीमध्ये भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर. बारामतीमधल्या आबा गणपतीच्या उत्सवात समर्थकांची बॅनरबाजी. पवारांचे विचार पुढे नेणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या. मयुरेश्वरासमोर शब्द देतो याहीपेक्षा जास्त विकास करून दाखवू. पुण्यामधल्या मोरगाव इथल्या मेळाव्यामध्ये युगेंद्र पवारांचं विधान. बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलची बैठक संपन्न. पार्थ पवारांच्या उपस्थितीमध्ये सहयोग निवासस्थानी पार पडली बैठक. सरकारच्या योजना समाजातील घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना. बेळगावमध्ये कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा फोटो फाडला. बेळगाव रेल्वे स्थानक परिसरातील बॅनर फाडण्याचा प्रकार. बॅनर फाडणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक. पुण्यामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाला अमित ठाकरेंची भेट. अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. समस्या मार्गी लावण्याबाबत सूचना. काझीखेडला 6 मुलीवर अत्याचार झाला पण पालकमंत्र्यांनी भेट दिली नाही. पालकमंत्री गेले कुठे? त्यांना लाज वाटायला हवी. पालकमंत्री विखे पाटलांवर नितीन देशमुख चांगलेच संतापले. सांगलीमध्ये सुप्रिया सुळेंनी मूकबधिरांशी संवाद साधला. तासगावमधल्या गणपती मंदिरात सेवा देणाऱ्या विलास जामदाडेंशी संवाद. जीएसटी संदर्भात प्रश्न विचारणाऱ्या व्यावसायिकानं सीतारमण यांची माफी मागितली. तमिळनाडूमध्ये एमएसएमई बैठकीमध्ये सीतारमण यांना विचारलेला प्रश्न. व्यापारी समस्या मांडू शकत नाही. माफी मागावी लागते. राहुल गांधींची टीका. सरकारी आणि खासगी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा. राज्य शासनाचे निर्देश. आता 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घ्यावीच लागणार. मुंबईमध्ये अखिल पणसवाडी गणेशोत्सव मंडळाचा पर्यावरणपूरक गणपती बाप्पा इको फ्रेंडली बाप्पाबाबत चिमुकल्यांनी मंडपामध्ये धडे गिरवले. हिंगोलीमध्ये पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ. राजू नवघरे आणि जयप्रकाश दांडेगावकरांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. विधानसभेच्या आधीच हिंगोलीमध्ये गुरु शिष्यांमध्ये राजकारण तापलं. राहुल गांधींविरोधात मुंबईतल्या मागाठाणेमध्ये आंदोलन. आमदार प्रकाश सुर्वेंच्या नेतृत्वात आंदोलन. राहुल गांधींनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध.
पंढरपूरमधील धनगर आरक्षणाच्या आंदोलनस्थळी म्हाडा तालुक्यामधल्या आलेगावच्या सरपंचाचा आत्महत्येचा प्रयत्न. अमोल देवकते असा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचं नाव. पंढरपुरातील धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची गोपीचंद पडळकरांनी घेतली भेट. धनगर आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विचार सुरू. पडळकरांची माहिती. अमरावतीच्या मोर्शीमध्ये शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयामध्ये आंदोलन. कापूस दरवाढ, पीक विमा आणि कर्जमुक्तीसाठी सरकार विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या. चंद्रपूरच्या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जनविकास सेनेचा मोर्चा. पाटबंधारे आणि आसोला मेंढा प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकरांना दिलं लेखी आश्वासन. वर्ध्याच्या देवळीमध्ये युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. गारपीटग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भव्य निषेध जनआक्रोश मोर्चा. दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागरिक एकवटले. जळगावात काँग्रेस भवनासमोर भाजप विरोधात निदर्शनं. राहुल गांधींना जीव मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंह मारवा यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं. जळगावमध्ये राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग अध्यक्ष अंतरसिंह आर्या यांना भाजप अनुसूचित जाती मोर्चा सेलतर्फे निवेदन. जमात प्रमाणपत्राच्या मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन सुपूर्द. धुळे जिल्ह्यामधल्या महाविद्यालयीन प्रवेश प्रकरणामधील विद्यार्थ्यांची लूट थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करू. ठाकरे गटाच्या शिवसेनेचा इशारा. शहादा तळोदा मतदारसंघामध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांच्याकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्यानं चर्चांना उधाण. साक्री तालुक्यामधल्या लाठीपाडा धरणाचं आरक्षित पाणी धुळे तालुक्याला मिळणार. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. नंदुरबारच्या शहादा शहरामधील राम गणेश मंडळाच्या वतीनं सामूहिक गणरायाची आरती. गणरायाला महाप्रसादामध्ये 56 वस्तूंचा भोग. शेकडो गणेश भक्त महाआरतीला उपस्थित. धुळ्यामध्ये जनावरांसाठी शेतकऱ्यांकडून ऊसाच्या पिकाची लागवड. संभाव्य चारा टंचाईची समस्या लक्षात घेता शेतकऱ्याकडून ऊस लागवड. जळगावमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान. ई पीक पाहणी नोंदणीतही अडचणी. शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी नोंदणीची मुदत वाढवण्याची मागणी. शिरोलीच्या अहेरीमधील लगाम गावाजवळ एसटी बंद पडली. भर उन्हामध्ये प्रवाशांना चिमुकल्यांना घेऊन उभं राहण्याची वेळ. भंगार बसेसचा प्रवाशांना फटका. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी. पाऊस आल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये धास्ती. जळगावच्या चाळीसगावमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचं संकट. शेतकरी चिंतेत. पिकांवर मोठा परिणाम. वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकाला रोगांचा प्रादुर्भाव. भाजीपाल्याची आवक घटली. किमतीमध्ये वाढ. 8 एकरातील कपाशीवर फिरवले रोटावेटर. खर्च निघत नसल्यानं अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमधील शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल. नांदेडमधल्या बिलोलीच्या आदमपूरमध्ये भर पावसामध्ये 10 दिवसांपासून पाणीपुरवठा नाही. विहिरीच्या पाणीपुरवठ्यामध्ये बिघाड. ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. ग्रामस्थ हैराण. बीड जिल्ह्यामधल्या 292 गावातील पाणी दूषित. उन्हाळ्यामध्ये हिरवं तर पावसाळ्यामध्ये पिवळं पाणी. आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना काळजी घेण्याचं आवाहन. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीला कमी अधिक दर. मानोरा बाजार समितीमध्ये 2300, वाशिममध्ये 1900, मंगळूरपीरमध्ये 2000 प्रति क्विंटलचा दर. आरोग्य सेवा पुरवण्यासाठी डॉक्टरांनी केला पुराच्या पाण्यातून प्रवास. नंदुरबार जिल्ह्यामधल्या अक्राणी तालुक्यामधली घटना. कच्चं आणि शुद्ध खाद्यतेलाच्या आयात शुल्कामध्ये 20% वाढ. किरकोळ बाजारामध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढल्या. ऐन सणासुदीच्या काळामध्ये गृहिणींचं बजेट कोलमडणार. यवतमाळच्या कामगार कार्यालयाकडून वितरित करण्यात येणाऱ्या कामगार पेटीमध्ये अनागोंदी. लाभार्थ्यांना प्रचंड त्रास. ठाकरे गटाच्या संतोष ढवळेंचा आरोप. श्रीरामपूरच्या हरेगावातील यात्रेनिमित्त मतमाऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक हजेरी लावतात. नागपूरच्या श्री संती गणेशोत्सव मंडळामध्ये रेणुकामाता मंदिराचा देखावा. मंडळाचं यंदाचं 67वं वर्ष.